ऐतिहासिक परफॉर्मन्स करण्यासाठी तयार आहे. तयार आहे. मेघना वहिनी, एकदा मेघना वहिनीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. सविता वहिनी, संगीता वहिनी आणि योगिता वहिनी आणि सगळे कुटुंबीय, त्यांची नावं मला पाठ नाही करणार. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू
मेरी थैंक यू तरस गए थे जिसको नैना आज हुआ सच वो सपना अल्लाह करे तू भी मिजाज पाए शायराना लौटा फिर बचपन का जमाना आणि आपण गेम सुरू करतोय. श्रीकांत दादा, अश्विनी वहिनी, काय वाटतं, मुलगा होणार की मुलगी? फक्त भावली वरती करायची कुठली तरी एक नंबर. आणि तुम्ही दादा डबल पाहिजे का? मग हात वरती करा. मुलगा होणार की मुलगी असं वाटतंय? अजून हात वरती. टाळ्या बस. एकमत झालेलं आहे, युती झालेली आहे. दुसरं, बाळाने रात्री शू केल्यावरती पहिलं कोण उठणार? हा श्रीकांत दादा आहे, ही अश्विनी वहिनी आहे. हा श्रीकांत दादा, ही अश्विनी वहिनी. बोला, बाळाने शू केल्यावरती पहिलं कोण उठणार? असं नाही, तिकडे ही अश्विनी आहे ना, हिला असं वरती कर ना, मग अश्विनी उठणार. तुम्हाला काय वाटतं? श्रीकांत उठणार. बघून घ्या. तिसरं, बाळाने तर शी केली, डायपर कोण बदलणार? अश्विनी. तुमचं काय? तू बदलणारच. एक मन झालेला आहे. चौथा प्रश्न, बाळाचा अभ्यास कोण घेणार? काय? अरे वा, बाळाचा अभ्यास कोण घेणार? श्रीकांत की अश्विनी? श्रीकांत घेणार. इथे पण एकमत झालेलं आहे. श्रीकांतने पण सांगितलं की हो, मी अभ्यास घेणार. ही भाजी नको, ती भाजी नको असं बाळाने किरकिर केल्यावरती बाळाच्या मागे ताट घेऊन कोण फिरणार घरभर? अगं कर लवकर वरती, बाळ मोठं होईल. ही म्हणजे श्रीकांत फिरणार, हा म्हणतो अश्विनी फिरणार. बाळ कोणाचे सगळे गुण घेणार आहे, अश्विनीचे की श्रीकांतचे? अरे कठीण आहे. अरे सगळे श्रीकांतचे गुण, तुझे नाही? किती गुणी वहिनी आहे. तुमची बॅच संपली का? म्हणजे एक नंबर. लास्ट प्रश्न, जर बाळाने, साहेब एकच मिनिट, माझा आवाज येतो. बाळाने जर लव्ह मॅरेज केलं, बाळा किंवा बेबी जे कोणी असेल ते, तर तुमच्यापैकी सपोर्ट कोण करणार? अरे पहिला सपोर्ट अश्विनी करणार की श्रीकांत करणार? सपोर्टच नाही करणार. लव्ह मॅरेज कधी सपोर्ट? तुम्ही एकदा जोरात 25 वर्षांनी लव्ह मॅरेजला सपोर्ट नाही करणार. आणि एकदा जोरात टाळ्या झाल्या सर्वांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. क्लॅप. नमस्कार रसिको, नमस्कार. परंपरा तुमच्या वतीनं मी रश्मी जाईल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज गोमासे कुटुंबांनी आम्हाला इथं बोलावलं, आमची कला सादर करायची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजे रामनवमी. त्यामुळे आजच्या ह्या शुभ दिनी त्यांनी पुन्हा आपल्या घरात राम जन्माला यावा हाच उद्देश ठेवून बहुधा त्यांनी आपल्या सुनेचं, अश्विनीचं डोहाळ जेवण करायचं ठरवलेलं असणार असं मला वाटतंय. आणि आज सगळेजण तुम्ही आमच्या कार्यक्रमाला बराच वेळ सगळ्यांनी थांबलेले आहात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी आभारी आहे. कारण कुठल्याही कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक नसतील तर त्या कार्यक्रमाची रंगत वाढत नाही. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण नेहमी गणेशाला वंदन करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवातही आपण गणेशाला वंदन करून मगच करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा.
झालाय त्यामुळे त्यालाही आपण थोडं नमस्कार करूया, वंदन करूया. चैत्र मास शुद्ध घ्यात नवमी तिथी गंधयुक्त करी वात पुष्पे तिथी दोन प्रहरी नागशी सूर्य थापला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम. स्त्री आणि पुरुष ही दोन्हीही शिवशक्तींचीच रूपं आहेत. त्यामुळेच आपण जसं आता रामरायाला वंदन केलं तसंच स्त्री शक्तीलाही आपण वंदन करणार आहोत. माते गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास. धन्यवाद. पहिली पेटी धनाची पेटी मी म्हटलं तसं. तिचा जन्म झाला, आई वडिलांची भरभराट झाली. तिच्या हॅलो तिच्या बोबड्या शब्दांनी सगळ्या घरातल्यांची तिने मन जिंकून घेतली. दुटून पावलांनी ती सगळ्या घरभर पळायला लागली. हळूहळू बोबडे बोल बोलता बोलता शाळेत जायला लागली. आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तशी अश्विनीला स्वयंपाकाची आवड लहानपणी. त्यामुळे भातुकली खेळताना सुद्धा ती सुंदर स्वयंपाक करायची, सगळ्यांना छान वाढायची. त्यामुळे ती उत्तम स्वयंपाक करणारी म्हणजे अन्नपूर्णा होणार हे सगळ्यांनाच कळलं. आणि सासूबाईंनी सुद्धा लग्नानंतर तिला शाबासकी दिली की ती अतिशय सुंदर स्वयंपाक करते असं त्या मला म्हणाल्या. म्हणलं हे लहानपणीच आपल्याला जाणवतं. तसंच ते जाणवलं. ही मुलगी लहानाची मोठी झाली. हळूहळू ती शाळेत गेली. शाळेतनं कॉलेजमध्ये ज्यावेळेस मुली स्वतःला 10 वेळा आरशात निहाळतात त्यावेळेला आपण ओळखावं की कन्या उपवर झाली. आता मुलीचं लग्न करायचं.
काय रे, हल्लीच्या मुली लव्ह मॅरेज करतात, अरेंज, कित्येकदा लग्न करून घरी येतात आणि मग सांगतात आम्ही लग्न केलं. पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत थोडं 80-90 वर्षापूर्वीचा काळ. त्या काळामध्ये मुलीला बघायला घरी यायचे, बैठका घातल्या जायच्या. अहो, आपल्या घरात एखादी वस्तू नसली तर शेजार पाजाऱ्यांच्याकडनं घेऊन येत होतो. बघूया थोडस त्यावेळेस कसं होतं ते. ताई मला सांग मला सांग कोण येणार गावाकडे कोण येणार गावाकडे साडी जोरात वेणी खडी साडी जोरात वेणी खडी नावे नावे सनी कोण येणार गावाकडे कोण येणार आधी बरं का, मुलाकडची मंडळी आलेली आहे. या या या, जा जा, त्यांचं स्वागत करा दारामध्ये. मुलीला बघायला आलेत ना, अरे वा वा वा, आपण नमस्कार करू हो तिला. अगदी पूर्वीच्या काळी मुलगी चालतीये कशी, उठतीये कशी, बसतीये कशी, बोलतीये कशी, सगळं बघितलं जायचं. पत्रिका अगदी सुंदर जुळली आहे हो, म्हणून नाही झालं. पसंत आहे का मुलगी? डोला विणता येतोय का? लिहिता येतंय का? वाचता येतंय का? हो हो, सगळं येतंय, लिहिता वाचता येतंय, बोलते छान. अहो अहो, क्राईम ब्रांचला नोकरीला आहे, एवढं काय माहितीये का? हा, त्यामुळे आता सगळं हे झालं तर मुलगीची पसंती झाली. चला मग, अहो साखरपुडा उरकून घ्या. हल्लीच्या काळात साखरपुडा म्हणजे निम्म लग्न. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. सासऱ्यांनी रुपया लावला की साखरपुडा झाला. मुलीला नवऱ्याने पाहिलं असेल का? नाही. मुलीने नवऱ्याला पाहिलं नाही, तरीही लग्न अंतरपाठ बाजूला झाल्यावर नवरा कसा आणि बायको कशी आहे कळायचं हो की नाही? सगळ्यांचं असंच होतं ना पूर्वी. होत असेल, आजींना बरोबर माहिती असेल. हो म्हणतायत बघा. हा, चला साखरपुडा झाला. काय ग, त्यांच्या घरात साखरपुडा झाला? अरे वा वा, मस्त कांदे पोहे सगळं छान झालंय ना. काय काय मग, अश्विनीच्या आम्ही साखरपुड्याला नव्हतो बरं का, त्यामुळे आम्ही विचारतोय आता तिला, काय कसा झाला साखरपुडा? झाला साखरपुडा ग बाई थाटाचा, झाला साखरपुडा ग बाई थाटाचा, झुडून चुडावती गाई ग, झुडून चुडावती गाई ग, शालू चमचम करील लगे थाटाचा, शालू चमचम करील लगे थाटाचा, झाला साखरपुडा. साखरपुडा झाला की लग्न पूर्वीच्या काळी अशी 1-1 वर्ष 2-2 वर्ष ठेवत नव्हते हो. त्यामुळे लग्न झालं की मग ठरला साखरपुडा करायचा की त्याच्या आधी मानपान देणी काय करायची हे सगळं ठरलं जायचं, कागद लिहिला जायचा. त्यामुळे ते सगळं करून झालं की मग लग्नाची तयारी. शेजार पाजारच्या बायका यायच्या, यावर का पापड लाटायचे, सांगे घालायचे आहे, अहो खरेदीलाही जायचे. चला लवकर लवकर पटापटा खरेदी करा. अहो हॉल बुक केलाय का? काय झाली तयारी? नाही 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 नाही, अहो आमच्या घरी काय आहे, आम्ही दारासमोर मांडव घालूनच लग्न करणार आहोत. अहो झालं का? ठरलं का? झाला झाला ना, सगळी झाली लग्नाची तयारी, अगदी उरकली आहे, अगदी सुंदर तयारी झाली आहे हो. चला चला, आता झाली लग्नाची तयारी झालेली आहे. सासूबाईंनी सुद्धा सुनेला काय काय घेतलंय, त्यांनी जावयाला काय काय दिलंय आता बघूया बरं का. अहो या सासूबाईंनी त्यांच्या जावयाला देण्यासाठी काय काय केलंय ते एका आधुनिक संकेतीनं केलेलं हे भारूड आहे बरं का. ऐका जरा, पण चांभाराचा सापडे ना वाडा, कोणाला सांगू जावयाला, जावयाला देईन म्हटलं ब्लॉक,
मलाच बसला जावई आला बाई जावई आला काही करू जावई आला बाई जावई आला हो जावई आला देईन म्हटलं कार मारुती 800 जावयाला देईन म्हटलं कार पण जावई म्हणतो सासूचा झेपेना जावयाला काही करू जावयाला कोणाला सांगू जावयाला हो जावयाला देईन म्हटलं फेटा मस्त मस्त कुठला अस्सल रेशमाचा जावयाला देईन म्हटलं फेटा पण जावई म्हणतो सासूला काय ग कोपऱ्यात येऊन भेटा जावई आंब्या गो हल्लीच्या हातात भरल्या निवड्या बांगड्या गो हल्लीच्या हसीन भरल्या कातर बायको आतल गो लग्नाचा उपास धरलाय बायको हिनं उपास गो नवऱ्याचा हातात भरल्या निवड्या बांगड्या गो हल्लीच्या बांगड्या गो हल्लीच्या लग्नाची वेळ जवळ येत जाते आणि मग ही नवरी गौरी हार पुजायला बसते गौरी हार पुजायला बसते आणि गाडी आलेल्या माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य दे असं म्हणत देवीच्या अंगावर तांदूळाच्या अक्षरा वाहत असते आणि दोन हातांनी ती देवीचं स्तवन करत असते. बघूया त्याच वेळेस तिच्या मनात काय भावना असतात ते.
चला पुढे मुलगी आली मामा घेऊन आला चला चला मुलाची बोला शुभमंगला स्वस्ति श्री गणनायकं गणमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वरदानं पूर्णं विनायकमहं चिन्तामणि देवनं बोला शुभमंगला सावधान सदैव गणं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गिरिजास्पदामि सावधान शुभमंगला सावधान चला दोघींनी नमस्कार करा मोठ्यांना. मुलगी स्वगृही आली. हा तारा नणंदबाईंनी अडवलाय बर का, उखाणा घ्यायचा आहे म्हणून. उखाणा घेतल्याशिवाय गृहप्रवेश करायचा नाही. निळी साडी हिरवा शालू नववधूचा न्यायालय साज बाळकृष्ण रामाचं नाव घेते संसाराला सुरुवात करते आज. Thank you.
मग ती चिडायची आणि मग तो तिला एक एक दागिना देऊन तिचा रुसवा काढायचा. बघूया खेळ राधा रुसली सुंदरी. राधा रुसली सुंदरी सुंदावी गौरी तिला कोणी डॉक्टर अरे अरे कोणी घाबरू नका. गुड न्यूज आहे. जशी अश्विनीने सगळ्यांना दिली अशी आमच्याकडे इथे गुड न्यूज आहे. त्यामुळे जोरदार त्याचं हे झालेलं आहे. घाबरून कोणी जायचं नाहीये. आपल्याकडे आज जे डोहा जेवण झाले ही पद्धत आजची नाहीये. ही आपल्याकडे पूर्वपार म्हणजे सीतामाईला जेव्हा डोहाळे लागलेले होते तेव्हापासून ही आपल्याकडे पद्धत चालू झालेली आहे किंवा त्या आधीही असेल. श्रीरामाला सगळे कसं होणार आहे का? लाडक्या राणीला लागले डोहाळे, पुरवा सोहाळे रामालया. लाडक्या राणीला पुरवा सोहाळे रामालया. सांग मोहिनी सांग रुक्मिणी डोहाळे काय तुला पुसती श्रीपती. सांग मोहिनी सांग रुक्मिणी डोहाळे काय तुला पुसती श्रीपती. आपल्याकडे डोहाळे लागलेले कळले की आपल्याकडे असं आपण म्हणतो चोरटी भरतात 3 महिन्यांनी आणि मग ही सगळ्यांच्याकडे न्यूज सांगतो. तर तिला काय हवंय नकोय, काय आवडतंय, काय खावंसं वाटतंय सगळेच जण विचारतात. बघूया काय म्हणतात ते. गाला वेडीचा वरवा सखीचे डोहाळे पुरवा. सखीचे डोहाळे पुरवा. गाला वेडीचा वरवा सखीचे डोहाळे पुरवा. सखीचे डोहाळे पुरवा. पहिले वासी येती उपासे कोणी कसे नको नकोसे. डोहाळे पुरवा सखीचे डोहाळे पुरवा. सखीचे डोहाळे पुरवा. अश्विनी नोकरी करते की नाही मला कल्पना नाहीये. नाही, पण हल्ली बरेच वेळा असं आहे की मी सुद्धा बरेच वेळा ट्रेननी जाते. म्हणजे काय चालतंय लोकलमध्ये आपल्या मैत्रिणीचं डोहाळ जेवण केळवण सगळे कार्यक्रम या 10 मिनिटच्या ज्या आपल्या महिला जातात ह्या करत असतात. तसंच त्यांचं लोकलमध्ये आपल्या मैत्रिणीचं डोहाळ जेवण करत होत्या. त्यावेळेस त्या सगळ्या मिळून ते गाणं म्हणत होत्या. कोणतं ते ऐकूया.
इथे पेढा आहे का बर्फी, काय तुम्हाला हवंय? हा एक खेळ आहे. इतका वेळ यांनी इव्हेंट इतका वेळ छान केला, आता आमचा इव्हेंट बघूया. भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, अश्विनीचे नाव घेतो आमची लाखात एक जोडी. वेगवेगळ्या घेतलं जातं. गोवासाठी आपले पाऊल श्रीकांत रावांचं नाव घेते. नाही माझं बऱ्याच झालं. पेढा सुग्रास भोजन आपण जेवतो आणि त्याची सांगता आपण स्वीट डिशने करतो, हो ना. तसं गोड पदार्थ म्हणजे मीनाताईंच्या भावना आहेत त्या कागदावर उतरवलेल्या आहेत आणि आपल्यासमोर येत आहेत मीनाताई. ही माझी मैत्रीण नाही आहे, माझी सावली आहे. ताईने विनंती आहे. माझी मैत्रीणच आहे. आम्ही बाजूला राहतो. नीलमताई माझी मैत्रीण आहे, जीवाभावाची मैत्रीण आहे नीलमताई आणि मीनाताई. सात तऱ्हेच्या सात गठी ठेवूया ताटात. डोहाळे जेवण आज सखीचे आहे ग ताटात. डोहाळे जेवण आज सखीचे आहे ग ताटात. तुझ्यासाठी ग सुंदर साडी आणली हिरव्या कुर्त्यांची. सोन्या संके बांगडी डोळे हिरव्या गोठारेची. गळ्या गळ्यांचा करुणी गजरा, गळ्या गळ्यांचा करुणी गजरा लावूया केसात. डोहाळे जेवण आज सखीचे आहे ग ताटात. सात तऱ्हेच्या सात गठी ठेवूया ताटात. डोहाळे जेवण आज सखीचे आहे ग ताटात. जाऊ तुझी ग मोठी हौशी आहे ग सुरण. रांगोळीची सुंदर गाडी पाटाभोवती छान. घडमनेची तिची वाटी, घडमनेची
डोहाळे जेवण आज सखीचे आहे ग थाटात डोहाळे जेवण आज सखीचे आहे ग थाटात टाळ्या वाजवा जरा टाळ्यांचा कडकडाट होऊ दे सिलिंग मधून. थँक्यू ताई, थँक्यू. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. You're round about me, you wanted to stay.